तरुण पोरगी किती मजबूर असू शकते की तिच्या बापाची कंप्लेंट घेऊन कलेक्टरपाशी जाते. कारण काय होतं की तिच्या बापाने आतापर्यंत 3 लग्न केली, पण हिचं वय 19 वर्ष झालं तरी अजून हिला एक पण लग्न करू देईना तिचा बाप. तर काय आहे पूर्ण कहाणी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये तपशील देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असेल तर चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा. तर नमस्कार मित्रांनो, ही घटना आहे उत्तर प्रदेशमधील हरदोई या जिल्ह्यामध्ये. हरदोई या जिल्ह्यामध्ये नूतन नावाची एक 19 वर्षांची पोरगी तिच्या मावशीसोबत कलेक्टर ऑफिसमध्ये पोहोचली. ज्या वेळेला त्या ठिकाणी गेली त्यावेळेला कलेक्टर साहेब वाट बघत बसली. ज्या वेळेला ती कलेक्टरच्या ऑफिसमध्ये पोहोचली, कलेक्टर साहेब खूप व्यस्त होते. आता त्यांना काही घेणं देणं नव्हतं की कोण आलंय कोण चाललंय. पण या पोरीने एक फॉर्म दिला कलेक्टरच्या ऑफिसमध्ये. आता जवान पोरगी दिसायला सुंदर होती. आपोआपच कलेक्टरचं तिच्याकडे बघितलं जातं. आता आपोआपच अटेन्शन कलेक्टरचं त्या पोरीकडे जातं. शेवटी ते तिचा फॉर्म बघतात. त्या फॉर्ममध्ये तक्रार होती बापाविरोधात. त्यात लिहिलेलं होतं की माझं वय 19 वर्ष झालं तरी माझा बाप अजूनपर्यंत मला लग्न करू देईना आणि स्वतःने 3 लग्न केलेली आहेत. आता ज्या वेळेला कलेक्टर ते सगळं तक्रार वाचतात त्यावेळेला कडेला उभं असलेल्या एका कॉन्स्टेबलला बोलवतात आणि सांगतात की हिच्या बापाला धरून पटकन घेऊन या ठिकाणी. ते कॉन्स्टेबल तिच्या बापापाशी जातात. तिचा बाप दारू पिऊन ठेक्यावरती बसलेला होता. त्या ठिकाणावरून उचलून घेऊन येतात. नशेमध्ये होता. कलेक्टर साहेबांपाशी पोहोचल्यानंतर ते विचारायला लागतात की काय प्रकार आहे. ज्या वेळेला आता या नूतनचा बाप त्या ठिकाणी पूर्ण घटना सांगायला लागतो. विषय असा झाला होता की 2018मध्ये नूतनची आई एक्सपायर झालेली होती. ज्या वेळेला या नूतनची आई गेली, नूतन त्यावेळेला छोटीशी होती, शाळा शिकत होती. त्यामुळे या नूतनला सांभाळण्यासाठी आणि हिच्या बापालाही त्याच्या शरीराची भूक भागवण्यासाठी एका महिलेची गरज होती. त्यामुळे त्याने त्यावेळेला एक लग्न केलं. ठीक आहे, एक लग्न केलं. पत्नी गेल्यानंतर घर सांभाळायचं होतं, पोरं सांभाळायची होती. पण पुढे चालून हा दारू प्यायचा, त्या पत्नीला मारहाण करायचा, पैसे नसायचे. त्याच्यामुळे त्याच्या त्या पत्नीने सोडून दिलं त्याला. ती गेली. आता ती पत्नी तर गेली, पण या गड्याला काय दम निघतोय काय. याने अजून 2020मध्ये एक लग्न केलं. ज्या वेळेला त्याने ते लग्न केलं त्यावेळेला पण हेच हालत, मारहाण करायचा आणि याला जे काय हवं ते तिला काम करून पैसे घेऊन यायला लावायचा. आता या सगळ्याला कंटाळून ती पण पत्नी निघून गेली. आता हा नूतनचा बाप आणि नूतन दोघंच त्यांच्या घरी एकटे राहायला लागले होते. आता याच्यासोबत कोणी राहायला पण तयार नव्हतं. मुळात नूतनचा जो बाप होता तो नशेडी होता. आता याला दारू पिण्यासाठी पैसा लागायचा, काम तर धंदा काय करत नव्हता. आता हे नूतनने ठरवलं की आपल्या ज्या रान आहे त्याच्यात जे काही उत्पन्न येईल ते मलाच काढावं लागेल. त्याच्यातून येणाऱ्या पैशातून घर चालवावं लागेल. ही नूतन कष्ट करायची, मेहनत करायची, शेतामध्ये राबून पैसा कमवायची आणि तोच पैसा तिच्या बापाला द्यायची. त्यातून दारू प्यायचा आणि दुसरीकडे नूतन ही आपलं तिचं जेवण पाणी करायची, बापाला सांभाळायची. आता या घटनेला हळूहळू 2025-26 आलं. आता या सगळ्या घटना घडत हळूहळू 25-26 आलं. आता या 25-26मध्ये नूतनचं वय झालं होतं 19 वर्ष. या नूतनसाठी तिच्या मावशीने स्थळ बघायला चालू केलं होतं. पण ज्या वेळेला तिच्यासाठी पोरं बघायला यायची, नूतन दिसायला एकदम सुंदर होती. दिसायला एवढी सुंदर की तुम्ही म्हणसाल की अशी पोरगी कसं काय असं करू शकते. मलाही सुरुवातीला विश्वास बसला नाही. एवढी शांत सुंदर पोरगी कलेक्टरकडे अशी तक्रार घेऊन येऊ शकते. तर त्यामुळे कोणताही पोरगा तिला पसंत करायचा. पण हिचा जो बाप होता तो त्यांना हाकलून लावायचा, त्यांच्यासोबत वाद करायचा. आणि तिची जी मावशी आहे तिच्यासोबतही वाद करायचा की तू स्थळ का आणते. आता कोणालाच कारण समजेना. पहिलं स्थळ गेलं, दुसरं स्थळ गेलं, वाटलं यांना की दारू पितोय त्यामुळं असं करत असेल. आता मावशीने तिला तिच्या घरी घेऊन गेली. त्या ठिकाणी स्थळ दाखवलं. ज्या वेळेला त्या नूतनच्या बापाला समजलं त्यावेळेला पण त्याने असाच हंगामा केला. यावेळेला आता हे सगळं सहन झालं नसल्यामुळे तिची मावशी म्हणली आता याच्यावरती काहीतरी पर्याय करावा लागेल. त्याच ठिकाणी त्यांच्या जिल्ह्यामध्ये आलेले एक नवीन धडाकेबाज कलेक्टर, काही लोकांनी सांगितले की तुम्ही यांच्याकडे तक्रार करा, आता हेच काहीतरी करतील. त्यावेळेला नूतन तिच्या मावशीला घेऊन कलेक्टर साहेबांकडे गेली, तक्रार दिली.
नंतर कलेक्टर साहेबांनी विचारल्यानंतर त्यानं सांगायला सुरुवात केली की विषय असा आहे की मी दारू पितो, पैसा लागतो मला आणि माझी शेती आहे. त्या शेतीमध्ये ही कष्ट करायची आणि मला पैसा आणून द्यायची, त्याच्यातून मी दारू प्यायचो. माझी भाकर, पाण्याची, कापडं धुण्याची सोय ही पोरगी करते. मला हिच्याबद्दल काय असं प्रेम वाटत नाही. माझी पत्नी गेली, विषय संपला. पण ही माझी काळजी घेते म्हणून मी हिला लग्न करू देईना. हिनं जर लग्न केलं तर माझं काय होईल? मी तर वाऱ्यावर सुटेल. कलेक्टर साहेबांनी आता हे ज्या वेळेला ऐकलं त्यावेळेला त्यांनी काठी घेतली आणि त्याला बडवायला चालू केलं. तू याच्यासाठी तुझ्या पोरीचं आयुष्य बरबाद करणार आहे काय म्हटले. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, त्याच ठिकाणी त्याला जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये टाकल्यानंतर कलेक्टर साहेबांनी स्वतः त्या पोरीचं लग्न लावून द्यायचा प्रयत्न केला. प्रयत्न केला म्हणण्यापेक्षा त्यांनी ते प्रयत्न सक्सेसफुल पण केला. आता कलेक्टर साहेबांनी स्वतः त्या पोरीचं लग्न करायचं ठरवलं. तिच्यासाठी भरपूर स्थळं आली. त्यातील सगळ्यात सुरुवातीला आलेलं स्थळ त्या पोराला ही नूतन एकदम पटलेली होती, दिसायला सुंदर असल्यामुळे. त्यावेळेला त्या पोराने हिच्यासाठी पुन्हा स्थळ पाठवलं. नूतनलाही तो पोरगा पटलेला होता. त्यामुळे कलेक्टर साहेबांनी बोलणं केलं आणि त्या पोरीचं आणि त्या नूतनचं आणि त्या पोराचं लग्न लावून दिलं. आता ते दोघं सुखी संसार करत आहेत. नूतनने तिच्या बापाचा विचार सोडूनच दिला आहे. तो जेलमध्ये पडलेला आहे. जे काय होईल ते होईल. कलेक्टर साहेबांनी तर चांगलं केलं असं मला वाटतंय. बाकी तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट करून नक्कीच सांगा. आता जो कलेक्टर साहेब आहेत त्यांनी त्या नूतनच्या बापाला वॉर्निंग दिली, तू पुन्हा जर हिच्या पुढे गेला किंवा हिच्या संसारात ढवळाढवळ केली, तुला मी जन्मठेपेची शिक्षा देईन. आता हे सगळं ऐकल्यानंतर नूतनच्या बापाच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण विषय असा आहे की कलेक्टर ज्या वेळेला बोलतो त्याच्याकडे पूर्ण ताकद असते, तो काहीही करू शकतो. त्यामुळे आता नूतनला कसलीही काळजी नाही. तिचं तर लग्न झालं, आता ती तिच्या नवऱ्यासोबत सुखी संसार करत आहे. बाकी तुम्हाला या कलेक्टर साहेबांचं जे ॲक्शन घेतली ते कशी वाटली मला कमेंट करून सांगा. कारण खूप कमी लोक आहेत जे की असं करू शकतात. कारण कोणाचीही ताकद नाही पूर्ण असं करणं. आणि मुळातच बरं का, ही पोरगी होती ती दुसऱ्यासोबत पळून पण जाऊ शकली होती. आणि मुळातच ही नूतन म्हणजे ना एक भारी पोरगी होती. मुळात ती दुसऱ्यासोबत पळून पण गेली असती तरी काय फरक पडला नसता. पण तिने शांतीचा मार्ग निवडला. ती चारित्र्यवान पोरगी होती. त्यामुळे तिने तक्रार केली आणि जे काही आहे ते गाववाल्यांच्या सहमतीने, समाजाच्या सहमतीने केलं आहे ना, बरोबर का? तर अशाच काही पोरींची गरज आहे समाजामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा.